नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. MSF भरती 2024 तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 तर पहा MSF भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि MSF भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नसते आणि MSF भरतीमध्ये जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो मैदानी चाचणीवर होते. 1600 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग असते मित्रांनो यामध्ये आणि यावरच मित्रांनो सिलेक्शन होते. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये जर मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं MSF भरतीमध्ये तर पगार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 21,000 पर्यंत या ठिकाणी मित्रांनो पगार मिळतो. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला वारंवार कमेंट होते की सर MSF भरती 2024 कधीपर्यंत येणार आहे, नवीन भरती MSF ची कधी निघणार आहे, त्याचबरोबर MSF भरतीबद्दल आम्हाला माहिती सांगा. या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर या ठिकाणी टायमिंग किती मिळणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, वयोमर्यादा काय आहे. आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांची एकच कमेंट होते की सर MSF भरती कधी निघणार आहे सर, यावर एक व्हिडिओ बनवा. आम्ही बऱ्याच दिवसापासून खूप दिवसापासून आम्ही या भरतीची आतुरतेने वाट बघत आहे. ही भरती निघणार आहे की नाही निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. मेन म्हणजे तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे ही ड्यूटी कशा प्रकारे आहे. ठीक आहे. आणि MSF ची नवीन भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा मित्रांनो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो MSF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी MSF ची भरती मित्रांनो मागची झाली 7,000 जागांसाठी मित्रांनो 2022ला मित्रांनो ही MSF ची भरती निघाली होती. आणि या भरतीमध्ये मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नव्हता. फॉर्म कोणी भरला होता, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटत होतं की MSF अशीच फोर्स आहे, MSF तशीच फोर्स आहे, MSF काही कामाची फोर्स नाही आहे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत होतं. आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस MSF मध्ये फॉर्म भरला नव्हता. ठीक आहे. आणि ते मुलं मित्रांनो आजही पस्तावत आहे मित्रांनो, कारण की बघा या ठिकाणी मित्रांनो कटाप एवढा कमी लागला MSFचा. ह्या भरतीचा 7,000 जागांसाठी भरती निघाली होती. काही विद्यार्थ्यांना यामध्ये फिजिकलमध्ये 0 मार्क होते, तरी सुद्धा मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं मित्रांनो MSF मध्ये. आणि त्यांच्या मित्रांनो ट्रेनिंग सुद्धा झाल्या. ट्रेनिंग झाल्यानंतर आता त्यांच्या ड्युटी मित्रांनो मुंबईला नाईट ड्युटी मित्रांनो असते त्यांची. तर माझे सुद्धा मित्रांनो मित्र MSF मध्ये आहे, एक लक्षात ठेवा. तर मी त्यांनाच विचारलं की MSF ची ड्युटी वगैरे कशी आहे, तर त्यांनी सांगितलं खूप छान ड्युटी आहे म्हणे. आणि 8 घंटेचीच आम्हाला या ठिकाणी ड्युटी करावं लागते म्हणे. रातची आमची या ठिकाणी ड्युटी असते म्हणजे मुंबईमध्ये या ठिकाणी. आणि मी त्यांना असं सुद्धा विचारलं की पगार किती पडते भाऊ तुम्हाला, तर त्यांनी सांगितलं या ठिकाणी की 21,000 पर्यंत आम्हाला या ठिकाणी पगार मिळतो. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, चांगली शाही ड्युटी आहे मित्रांनो MSF ची. ठीक आहे. बरेच विद्यार्थी आता पस्तावतात मित्रांनो, जेव्हा ते 7,000 जागांसाठी भरती निघाली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नव्हता. ठीक आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी MSF भरतीबद्दल थोडक्यात सर्वात आधी माहिती सांगून देतो, यामध्ये काय काय प्रोसेस आहे. ठीक आहे. तर पहा MSF भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 12वी पास लागते. 12वी रोज तुम्हाला MSF भरतीमध्ये फॉर्म भरता येते. सध्या मित्रांनो MSF ची भरती निघाली नाही, एक लक्षात ठेवा. तर MSF भरतीसाठी मित्रांनो 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते. शिक्षण फक्त 12वीच लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि MSF भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा हे 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. ठीक आहे. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर आपल्या महाराष्ट्राच्या अंदरच मित्रांनो तुम्हाला ड्युटी करावी लागते. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी मिळते. ठीक आहे. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला कुठे जावं लागत नाही. ठीक आहे. पगारचा जर विचार केला तर जवळपास 21,000 पर्यंत मित्रांनो आता MSF ला पगार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण या भरतीमध्ये आपण उंचीचा जर मित्रांनो विचार केला तर पहा पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची 170 सेंटीमीटर पाहिजे. 170 सेंटीमीटरपेक्षा काहीच कमी त्या ठिकाणी लागत नाही. ठीक आहे. 170 सेंटीमीटरपेक्षा काही कमी असले तर मित्रांनो तुम्ही अपात्र केले जाणार आहे. ठीक आहे. आणि MSF भरतीमध्ये मित्रांनो छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर वजन मित्रांनो आपलं 60 किलोच्या वरतं असलं पाहिजे. 60 किलोच्या खाली असलं तर अपात्र केल्या जाणार आहे. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांचा जर मित्रांनो आपण उंची वगैरे बघितली तर महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते. आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरतं असलं पाहिजे. तर MSF भरतीमध्ये जे सिलेक्शन असते मित्रांनो हे MSF भरतीमध्ये सिलेक्शन तुमचं 100 मार्काची मित्रांनो चाचणी घेतल्या जाते. तर ते कशी घेतल्या जाते तुम्हाला सांगून देतो.
50 मार्काची जी चाचणी असते मित्रांनो, यामध्ये 50 मार्काची जी चाचणी असते ती आपल्या 12वीच्या टक्क्यावर असते. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 70च्या वरचा जर टक्के असेल तर 50 गुण तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरी जी चाचणी असते मित्रांनो ती असते 1600 मीटर रनिंग म्हणा आणि 800 मीटर रनिंग म्हणा. ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग जर तुम्ही या ठिकाणी 5 मिनिट 10 सेकंडमध्ये मारली तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 50 मार्क भेटते. ठीक आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 12वीमध्ये 70च्या वर तुम्हाला या ठिकाणी टक्के असेल तर तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट 50 मार्क भेटते. ठीक आहे, 50 जर समजा आता तुम्हाला 12वीमध्ये तुम्हाला 70च्या वरता मार्क्स आहे तुम्हाला, ठीक आहे, टक्के आहे तुम्हाला, तर तुम्हाला 50 मार्क त्या ठिकाणी भेटले. ठीक आहे, आणि तुम्हाला जर मित्रांनो तुम्ही 1600 मीटर रनिंग जर 5 मिनिट 10 सेकंडमध्ये मारली तर इकडे तुम्हाला 50 गुण मिळते. असं 100 मार्काचं तुमचं या ठिकाणी मार्काची चाचणी होते आणि तुम्हाला 100 पैकी 100 भेटले, डायरेक्ट सिलेक्शन आहे. तुम्हाला यापेक्षा कमी जरी भेटले मित्रांनो तरी जास्त मित्रांनो यामध्ये चान्सेस आहे सिलेक्शन होण्याचे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर मी दाखवून देतो. 12वीमध्ये 70च्या वरचा टक्के असेल तर 50 गुण भेटते आणि 12वीमध्ये 60च्या वरचा टक्के असेल तर 40 गुण आणि या ठिकाणी 12वीमध्ये 50च्या वरचा टक्के असेल तर 30 गुण आणि 40च्या वरचा टक्के असले तर 10 गुण. आणि रनिंगचं तर मित्रांनो बघितलं आपण 5 मिनिट 10 सेकंडपेक्षा जास्त आले तुम्हाला या ठिकाणी 40 गुण भेटते. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची या ठिकाणी 100 मार्काची चाचणी घेतल्या जाते. एमएसएफ भरतीमध्ये मित्रांनो अशा प्रकारे तुमची 100 मार्काची चाचणी घेतल्या जाते. 1600 मीटर रनिंगच्या या ठिकाणी मार्क्स आणि 12वीच्या टक्क्यानुसार मार्क्स. ठीक आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी 100 पैकी जेवढे मार्क 100 पैकी मित्रांनो या ठिकाणी मेरिट लागत असते, 100 पैकी कटअप लागत असते एमएसएफचा. ठीक आहे, आणि मागची जी भरती होती मित्रांनो 2020ची 2022ची 7000 जागांसाठी, त्यावेळेस फक्त मित्रांनो 50 वर कटअप लागला होता. ज्या विद्यार्थ्यांना 50 मार्क होते त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन झालं. काही विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी 12वीमध्ये 70च्या वरचा टक्के होते तर त्यांना डायरेक्ट 50 गुण भेटले आणि 1600 मीटर रनिंगमध्ये त्यांना 0 मार्क होते तरी सुद्धा मित्रांनो त्यांचं सिलेक्शन झालं. ठीक आहे, तर 50 वरच कटअप लागला होता मागच्या भरतीचा 2022-2020च्या भरतीचा. ठीक आहे, तर पहा मित्रांनो त्यावेळेस जो कटअप होता तो फक्त 50-60 वरच लागला होता. तर एमएसएफचा जो कटअप आहे हा खूप कमी लागतो मित्रांनो 100 पैकी. ठीक आहे, आता पहा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला वारंवार एकच कमेंट होती की सर एमएसएफची भरती कधी निघणार आहे हे याबद्दल सांगा आम्हाला. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की बा आता एमएसएफची भरती निघणार नाही बा, तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगून देतो एमएसएफची मित्रांनो भरती निघत असते. ठीक आहे, 2016ला सुद्धा मित्रांनो एमएसएफची भरती आली होती. 2016 नंतर मित्रांनो 2020ला डायरेक्ट 7000 जागांसाठी भरती आली होती आणि ते जे मित्रांनो 2020ची भरती 2022मध्ये घेण्यात आली होती. 2020ची जी भरती आहे ते कॅन्सल करण्यात आली होती कोविडमुळे आणि त्यांनी मित्रांनो डायरेक्ट ते 2022मध्ये एकदमच त्यांनी ती भरती जी मित्रांनो घेतली होती. ठीक आहे, आणि तेव्हापासून मित्रांनो अजूनही एमएसएफची भरती निघाली आहे आणि आतापर्यंत मित्रांनो काहीच एमएसएफ भरतीचं काही अपडेट आलं नाही आहे. ठीक आहे, तर पहा मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते एकच की सर एमएसएफची भरती कधीपर्यंत निघू शकते. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म तर नाही सांगू शकत पण तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज तुम्हाला देऊ शकतो, कारण की मी यावर मित्रांनो खूप दिवसापासून एक विचार करत आहे की एमएसएफची भरतीच्या मी संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी डेटा बघितला तर काय काय मित्रांनो मला यामध्ये पाहायला भेटला. तर मी तुम्हाला एमएसएफची भरती कधी निघणार आहे हे मित्रांनो मी तुम्हाला कन्फर्म नाही सांगू शकत पण एक अंदाज तुम्हाला देऊ शकतो, कारण की बरेच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होते, बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर एमएसएफची भरती कधी निघणार आहे याबद्दल सांगा. ठीक आहे, तर पहा मित्रांनो एमएसएफची भरती कधीसाही निघू शकते. ठीक आहे, तर सध्याच तर मित्रांनो या ठिकाणी भरतीचा एमएसएफ भरतीचं काहीही अपडेट नाही आहे. पण आपण जर मित्रांनो आपण बघितलं मागचा जर आपण डेटा बघितला एमएसएफची भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो एक अंदाज. तर 2016ला एमएसएफची भरती निघाली होती. 2014च्या लोकसभेच्या निवडणुका होत्या मित्रांनो मे-जून महिन्यात. तर 2014च्या मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मित्रांनो 2 वर्षांना मित्रांनो 2016ला एमएसएफची भरती निघाली होती. त्यानंतर मित्रांनो एमएसएफची भरती आलीच नव्हती. त्यानंतर मित्रांनो दुसरा जे या ठिकाणी इलेक्शन होतं 2018चं, तर 2018चं इलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो 2 वर्षांनी मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो एमएसएफची भरती निघाली होती 7000 जागांसाठी. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी फरक बघू शकता मित्रांनो. 2014ला मित्रांनो निवडणुका होता, तर 2014 नंतर 2 वर्षांनी एमएसएफची भरती आली होती. त्यानंतर मित्रांनो 2018ला मित्रांनो निवडणुका होत्या. 2018ला निवडणुका झाल्यानंतर तिथून 2 वर्षांनी मित्रांनो 2020ला
7,000 जागांसाठी MSFची भरती निघाली होती आणि आतापर्यंत मित्रांनो MSFची भरती निघाली नाही। तरी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज देऊ शकतो की MSFची भरती मित्रांनो या ठिकाणी 2025ला मित्रांनो येऊ शकते असा मित्रांनो आपला अंदाज आहे। 2025ला सुद्धा येऊ शकते किंवा मग मित्रांनो 2026ला सुद्धा येऊ शकते किंवा मग मित्रांनो यावर्षी सुद्धा मित्रांनो तुम्हाला भरती पाहायला भेटू शकते। ठीक आहे, तर भरती मित्रांनो हे कधी निघू शकते, जेव्हा सुद्धा MSFची भरती निघत असते तर फक्त मित्रांनो 7 दिवसच मित्रांनो हे फॉर्म भरणे चालू असते MSFची। ठीक आहे, तर आपले मित्र सुद्धा मित्रांनो आपल्याला सांगत नाही MSFची भरती निघाली, तर मागच्या भरतीमध्ये तसंच झालं। काही मुलांनी फॉर्म भरून घेतला होता MSFचा आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मित्राला मित्रांनो सांगितलं नव्हतं। ठीक आहे, MSF भरती निघाली म्हणून, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं की आपलंच या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे, आपल्या मित्राला या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही पाहिजे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते। ठीक आहे, तर आपलं कसं आहे मित्रांनो काही पण असलं मित्रांनो MSFची भरती असली तर मी सांगत असतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, MSF भरतीबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, MSF भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहे काय अपडेट आली तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।